नमस्कार, ईश्वरीज ब्लॉग अँड रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन प्रेस करा, तिथे ऑल हे ऑप्शन तिथे क्लिक करा म्हणजे नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। आपण पाहतो इथं हेल्दी ब्रेडचं सलाड कसं बनवायचं, सलाडपासून आपण सँडविच कसं बनवायचं ते आपण पाहणार आहोत। तुम्ही पाहू शकता इथं किती सुंदर असं हेल्दी आपलं सँडविच तयार झालेले सलाड सँडविच ब्रेडचं। इथे मी हे ब्रेड घेतलेलं आहे, गव्हाचे ब्रेड आहे, नॅचरल आहे, 0 कोलेस्ट्रॉल, 0 ट्रान्स फॅट आहे आणि विथ प्रोटीन फायबरच्या असं आहे, होल व्हीट आहे, पूर्ण ब्रेड घेतलेला आहे मी। तुम्ही कुठलाही घेऊ शकता, म्हणजे हेल्दी हवे असेल आपल्याला तर आपण, किंवा तुम्ही डाएट करत असाल तर तुम्ही हे ब्रेड नक्की यूज करू शकता, हे वापरू शकतात व्हीट ब्रेड। मी इथे ब्रेड घेतलेले आहेत काही, आणि आपण सर्व टोमॅटो, काकडी, कांदा, गाजर आणि हिरवी चटणी, आपण हे सर्व सलाड आणि हिरवी चटणी आपण तयारी करून घेतलेली आहे आधी। हिरवी चटणीची रेसिपी आधी आपल्या आप्पेची रेसिपी आहे त्या चॅनलमध्ये आहे आपली। आणि इथे आपण हेल्दी बनवतो त्यामुळे आपण इथं बटाट्याचं यूज केलेलं नाही, जे किंवा डाएट वगैरे करतात त्यांच्याकरता आपण बटाटे यूज नाही करू शकत, किंवा वेट लॉस करत असतील तर त्याकरता आपण बटाटे यूज नाही करणार। त्याकरता मी इथे गाजर ॲड केलेलं आहे। आणि तुम्हाला नॉर्मल असं खाण्यासाठी हवं असेल किंवा तुम्ही मुलांसाठी करत असाल तर यामध्ये बटाटे, उकडलेल्या बटाट्याचे काप ॲड करू शकता। डाएट प्लॅन नसेल करत किंवा तुम्हाला हेल्दी हवं असेल तर तुम्ही उकडलेले बटाटे ॲड करू शकता। तिथं आपण ब्रेडच्या स्लाइसला एक चटणी लावून घेतली आहे आणि त्यावर आपण एक एक करून जे काही आपण सलाड काप केलेले आहेत, काकडी, टोमॅटो, कांदा, गाजर, आपण हे एकावर एक असे ठेवून घेणार आहोत। खूप छान आणि हेल्दी अशी इझी, गॅस न वापरता आपण ही रेसिपी बनवतोय आणि खरंच ही एकदा खाल्ली की भूक जास्त लागत नाही। आपण खूप हेल्दी आणि छान वाटतं आणि आपण कधीतरी ही रेसिपी नक्की ट्राय करू शकतो। तुम्हाला आवडत असेल तर, तुम्हाला प्लॅन करत असताना तुम्ही वेट वाढू नये म्हणून, तर तुम्ही ही नक्की रेसिपी आपण फॉलो करू शकतो। आणि आपण एकावर एक ठेवून आपण याचे काप करून घेणार आहोत। आपल्याला हे चाकूने आपण असे हे काप करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता किती छान आपली अशी इझी, गॅस न वापरता रेसिपी तयार झालेली आहे छान ब्रेडची। आणि हे कोणीही मुलंही करू शकतात ट्राय। खूप इझी सोपी रेसिपी आहे आणि खूप हेल्दी आहे, तुम्ही नक्की ट्राय करू शकता। अजून एक मी करून दाखवते। आपण इथं आपल्याला हवं आहे ते आपण इथे सलाड सँडविच मध्ये आपण वापरू शकतो। फक्त मी इथे बटाटा स्किप केलेला आहे। तुम्ही पाहू शकता की छान असं दिसतंय, सुंदर असं कलरफुल। व्हिडिओ आवडत असेल एक लाईक नक्की करा आणि ट्राय करून सांगा, कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली। इझी, सोपी, आपल्याला कधी कंटाळा आला स्वयंपाकाचा वगैरे तर ही रेसिपी नक्की करू शकतो आपण। खूप इझी आहे, सोपी आहे, मुलंही बनवू शकतात। इथे आता मी ब्रेडचा नाईफ होता माझ्याकडे, ते यूज करते आहे, कारण की कट करायला जरा थोडासा प्रॉब्लेम येत असेल तर आपण मोठा ब्रेडचा वगैरे नाईफ वापरू शकतो। आपण त्याला वरून प्रेस करून मग आपण हळूच 4 कट करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता खूप छान असे सुंदर आपलं हेल्दी
सलाडचे सँडविच आपण ब्रेडचे तयार केलेले आहे आणि हे खरंच एकदा खाल्ले की आपल्याला जास्त वेळ भूकही लागत नाही आणि खूप हेल्दी वाटतंय. खूप छान आहे. नक्की ट्राय करून पहा. आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन रेसिपी, व्हिडिओज, ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल एक लाईक नक्की करा, शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा कसे वाटतात व्हिडिओ ते. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.